नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार, धन्यवाद. माझा कट्टाचा धन्यवाद सर, तुमचा धन्यवाद. आणि प्रत्येक इथं जे लेजेंडरी आमचे पत्रकार मित्र बसले त्यांना सर्व प्रणाम, नमस्कार. आणि आपल्या दर्शक मायबापांना प्रणाम. सुनीलजी, कुठल्याही कलाकाराच्या बद्दल होऊ नये असा प्रकार की तुम्हाला बोलवलं कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि नंतर तिकडं काय घडला नेमका प्रकार? 20-25 आता लाफ्टरचं पुढच्या वर्षी 20 वर्ष होईल. त्याच्या आधी 4-5 वर्ष म्हणजे 25 वर्षाचं करिअर असताना मी जागोजागी गेलो. ज्या गावात साप आणि बिच्छूसुद्धा जाण्यासाठी मना करणार त्या गावातसुद्धा गेलो. मी परफॉर्म करून आलो. कधीच माझ्यासोबत कधी अशी धोकाधडी झाली नाही. कुठली गाडी पाठवून दिली, कसल्याही ट्रेन निघून गेलो, बसनं गेलो, कसंही करून कार्यक्रम करायचा हाच उद्देश असायचा. यावेळी हरिद्वारचं नाव घेतलं त्यांनी. हरिद्वारचं की सर आपका शो हरिद्वार में करना है. तर हरिद्वारचं नाव घेऊ ऐकून माणसाला बरंच वाटलं की बाबा हरिद्वार कार्यक्रमही होईल आणि आपला शोही होईल आणि पूजाही होईल. तर ठीक आहे, आपका पेमेंट क्या होगा. पेमेंटमध्ये भांडता येत ते लोक, नाही सर जादा आहे, कम कीजिए. म्हणजे असं एकदम जेन्युअन. ठीक आहे, मग नंतर तिकीटसाठी कसं येणार तुम्ही त्या एक दिवस आधी बिहारमध्ये दरभंगामध्ये होतो. तर ठीक आहे, तुम्ही तसं. मी पोहोचलो, दिल्लीला पोहोचलो. दिल्लीला त्यांनी गाडी पाठवली, गाडीमध्ये बसलो. ती गाडी एका जागी थांबली. त्यांनी म्हटलं की दुसरी गाडी तुम्हाला आहे ना, ही आता यांच्याशी आमचं भांडणं झालं, जमत नाही, तुम्ही दुसऱ्या गाडीमध्ये बसा. दुसरी गाडी आहे, त्या दुसऱ्या गाडीमध्ये 2 लोक होते. ते सुद्धा रस्त्यामध्ये माझ्याशी प्रेमाने बोलायचे, खूप चांगल्या गोष्टी करायचे. सर आपका फॅन हो, आपका वो फिल्म देखा. आणि एक दीड तासानंतर त्यांनी आपलं गाडी थांबवली. समोर एक दुसरी गाडी आली, त्यातून 2-3 मुस्टंडे निघाले. त्या बाजूला माझ्या इकडे या बाजूला एक बसलं, या बाजूला डोक्यावर चेहऱ्यावर कपडा टाकला. आणि मग ते त्यांचं रूप सुरू झालं की तू किडनॅप हो गया, तू ये हो गया, अब तेरा देख तेरा काम खत्म हो गया है, तेरी सुपारी ली हमने बेटा ये. आणि शिवी गाडी. सर आमच्याकडे बंदूक आहे, आमच्याकडे चाकू आहे, आमच्याकडं जहरचं इंजेक्शन आहे, विषाचं इंजेक्शन आहे, असं त्यांचं. आणि मला लेट जाओ, गाडी में लेट जाओ, मुंह मत दिखाओ, किसी को दिखना नीचे. हालांकी रात्रीचं 11-11:30 झाले होते. इकडून तिकडून ते करून कुठं तरी ते घेऊन गेले रूममध्ये मला. आणि मला सांगितलं की तू आता तेरा हो गया कब, बोला अभी बता क्या करना है. तो मला अभी मुझे ऐसी वक्त छोड़ दो, तुमको जो चाहिए बता दो. नाही ये है वो. तरी सुद्धा त्यांनी सकाळपर्यंत ठेवलं मला. आणि सकाळी विचारलं किती देणार, काय देणार. तर 10 लाखामध्ये गोष्ट ठरली. नाही, पण पहिली गोष्ट अशी की ज्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला कार्यक्रम ठरवण्यासाठी, तो कुठून आला होता? का असंच कोणीतरी फोन केला? मी सांगितलं ना, 25 वर्षामध्ये असे रॅन्डम कॉल मला 5,000 आले असतील. त्यातले 1000 शो करून चुकलो मी. कशाची कुठेच भीती नाही. कुठेही गेलो जंगलात. आम्ही हे तर खूप मोठं शहर सांगितलं ना, हरिद्वार. ज्या गावाचं नाव मी कधी ऐकलं नाही, आपल्या जिल्हा आपल्या माहितीमध्ये किंवा आपल्या याच्या नक्षामध्ये सुद्धा नसेल, अशा गावात सुद्धा मी गेलो करायला. रात्रभर ट्रॅव्हलिंग केली. कधीच नाही असं कोणाला माहिती की हे होणार म्हणून. तर हे घडलं. नंतर मग जेव्हा पहिल्यांदा त्यांनी हे सांगितलं की ते इकडे तिकडे येऊन बसले, मग त्यावेळेला म्हणजे तुम्हाला कळलं, वाटलं का की खरंच आपल्याला पळवतायत, काही गंमत चालली आहे? नाही, जसं ते बसले नाही त्यांनी तसं केलं नाही. सर्व माझा मोबाईल हिसकला. मोबाईल हिसकल्यानंतर मला कळलं की बाबा काहीतरी आहे ना ते. आणि ते एकदम सक्ती सुरू झाली की मला पकडून झोकवून टाकलं. बिलकुल जोगार आहे, इधर मत देखना, उधर मत देखना, ये मत उधर मत देखना, अभी हमारे पास बंदूक भी आहे, चाकू. ते शिवी गाडी सुद्धा करू लागले. तर मला समजलं की बाबा आता इथं आपण आर्टिस्ट माणूस आहोत. शरीर आपली मेन इन्स्ट्रुमेंट आहे. आपण कुठलेही काही हावभाव केला, उद्या चालून हात तुटला, पाय तुटला, तर आपण आयुष्यभर मंचावर जाऊ शकणार नाही. आता चुपचाप यांना सहन कर. आणि काय हे बोलतात, काय नाही बोलतात, काय त्यांची मर्जी आहे हे जरा ऐकून घे, असं समजूनच मी पुढं वाढलो. ते मग डोळ्यावर पट्टी बांधून एका घरामध्ये घेऊन गेले. 15-20 मिनिटांनंतर ड्रायव्हिंगच्या नंतर 2 सीड्या चढल्या. एक छोटासा रूम टाईपचा होता. त्याच्यामध्ये एक पलंग होता, गाद्या होत्या. आणि आता मला माहीत पडतं ते बिछायत केंद्र आहे. ते आता माहीत पडलं, छोटंसं बिछायत केंद्र बँक्वेट हॉलचं. आणि 8-10 मुस्टंडे होते. कोणी इथं झोपलेलं, कोणी इथं दारू पित आहे, कोणी काय, असंच तर चालू होतं. एनिवेज ते सकाळी त्यांनी मला सांगितलं की बाबा तू 10 लाख रुपये देशील का. तर म्हणलं ठीक आहे. तो फिर करेगा क्या, पुलिस में जाके बताएगा क्या. मी म्हणलं बाबा मी कोणाला सांगणार नाही, तुम्ही लगेच मला सोडून द्या,
लगेच मला सोडून द्या, मी पैशाचा इंतजाम करतो, कोणाला सांग कसं करणार हे सगळं. तर गोष्ट ठरली की बाबा मी काही ATM कार्ड ना पेटीएम कार्ड काही कुठलं कार्ड ठेवत नाही मी. आणि दिल्लीमध्ये माझा एकही मित्र असा नाही की जे एवढी मोठी रक्कम मला देऊ शकणार. मला माझ्या मुंबईच्याच मित्राकडनं घ्यावं लागणार. तर श्रवण गुप्ता माझा मित्र आहे, आरिफ माझा मित्र आहे, अविराज माझा मित्र आहे. त्यांना मी फोन केलं आणि वेगवेगळे कारणं सांगितली. माझा मोबाईल त्यांच्याकडेच होता, फक्त फोन करायसाठी ते द्यायचे. ट्रान्झॅक्शनमध्ये लेट झालं कारण त्यांना माझ्या मित्रांकडून श्रवण गुप्ताकडून पैसे मागून मग त्यांना कुठंतरी ते ॲडजस्ट करायचं, कारण जेन्युइन काम तर नव्हतंच ना. त्याच्यामध्ये एक ट्रान्झॅक्शनमध्ये 1.5-2 तास लागायचे त्यांना. करता करता 5:30 झाले. तोपर्यंत घरच्या लोकांना शंका आली की बाबा पैसे कशाला मागवतो. श्रवणनी माझ्या बायकोला सांगितलं, माझ्या मिसेसनी 2-4 लोकांना पोलीस स्टेशनमध्ये गेले. हे पोलिसांचा फोन यायला लागला त्या मोबाईलवर आणि ते घाबरले असतील बहुतेक. तर 10 लाख न घेता 8 लाख घेऊन त्यांनी मला सोडून दिलं 5:30-6 वाजता मेरठ हायवेवर. नंतर आणखीन एक दोघांच्या मुश्ताक खान, गदरचे ऍक्टर आपले मुश्ताक खान,